नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण नोबेल प्राइज 2025 वरील प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, 2025 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर बघा, 2025 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा जॉन मोकिर, फिलिप अगिओन, पीटर हॉविट. काय नाव आहे? जॉन मोकिर, फिलिप अगिओन, पीटर हॉविट या तिघांना देण्यात आला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व नाव विदेशी आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला कठीण जातो. त्यामुळे मी याच्यासाठी एक ट्रिक बनवली आहे. तर ट्रिक काय आहे? तर ट्रिक बघा ज्यांना हे नाव लक्षात आले आहे तर त्यांनी ट्रिक लक्षात ठेवायची काही गरज नाही, पण ज्यांना हे नाव लक्षात नाही राहत त्यांच्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल. बघा काय आहे? पीटर फिलिपिन्सने अर्थशास्त्रामध्ये ऑल सब्जेक्ट क्लिअर केले. काय आहे? अर्थशास्त्रासाठी काय ट्रिक आहे? पीटर फिलिपिन्सने अर्थशास्त्रामध्ये ऑल सब्जेक्ट क्लिअर केले. पीटर वरून काय येणार? कुठे आहे? पीटर हॉविट. ऑप्शन मध्ये दिसले की लक्षात येऊन जाईल. फिलिपिन्स, फिलिप म्हणजे काय? फिलिप. पीटर फिलिप. अर्थशास्त्र म्हणजे काय झालं? अर्थशास्त्रामध्ये ऑल साठी काय येणार? एल. एल एल चा उच्चार कसा करायचा? एल ला तुम्ही ऑल समजा. ऑल सब्जेक्ट क्लिअर केले. पीटर फिलिपिन्सने अर्थशास्त्रामध्ये ऑल सब्जेक्ट क्लिअर केले. 2-3दा बघून घ्यायचं, ट्रिकने लक्षात येऊन जाईल. पीटर वरून पीटर हॉविट, फिलिप वरून फिलिप एगियन, अर्थशास्त्रावरून अर्थशास्त्राचा आहे ऑल म्हणजे एल. मोकेर. मोकेर म्हणजे काय? बघा क्लिअरचा साऊंड येतो. मोकेर, क्लिअर असं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला गेला? तर बघा 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो. कोणाला? मारिया कोरिना मचाडो यांना दिला गेला. आता बघा याची ट्रिक बघू. रिया कोरिना, आर पाहिजे. रिया रीना मचाडो. रिया रीना मचाडो. पण काय? शांती. शांतीचा पुरस्कार आहे म्हणून काय? रिया रीना शांती मचाडो. पण कुठे? व्हेनेझुएला मध्ये. कुठे? शांती कुठे? व्हेनेझुएला मध्ये. कारण की रिया रीना ह्या मचाडो कुठच्या आहे? व्हेनेझुएलाच्या. व्हेनेझुएलाचा आहे म्हणून व्हेनेझुएला घेतला. काय आहे ट्रिक? रिया रीना व्हेनेझुएला में शांती मचाडो. रिया वरून मारिया, रीना वरून कोरिना आणि मचाडो. आणि ह्या कुठल्या? व्हेनेझुएला देशातील आहे म्हणून व्हेनेझुएला. रिया रीना व्हेनेझुएला में शांती मचाडो. आजचा पाहिजे. जा झाला. एक मिनिट. मचाडो. ठीक आहे, लक्षात राहील. बघा नोबेल शांतता पुरस्कार कोण देतो? तर बघा शांततेचा नोबेल पुरस्कार हा नॉर्वेची संसद. काय? नॉर्वेची संसदद्वारे दिला जातो. नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे, म्हणजेच नॉर्वेच्या संसदद्वारे नोबेल शांततेचा पुरस्कार दिला जातो. आणि बाकी जेवढे पण नोबेल पुरस्कार आहे ते स्वीडनद्वारे दिले जाते. कोणाद्वारे? स्वीडनद्वारे. फक्त शांततेचा पुरस्कार हा नॉर्वेची संसद देते. बघा नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेऊ. काय आहे? नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हे अशा व्यक्ती आणि संस्थाला, फक्त व्यक्तीला दिले जाते का? नाही, तर व्यक्तीबरोबर संस्थांना सुद्धा दिले जाते ज्यांनी मागील वर्षात मानवजातीला सर्वात जास्त फायदा दिला आहे. कधी? मागील वर्षात मानवजातीला सर्वात जास्त फायदा दिला आहे त्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो. आणि नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर नोबेल पुरस्कार एकूण
6 क्षेत्रामध्ये दिला जातो. तर ते 6 क्षेत्र कोणते आहे? भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन आणि लिटरेचर म्हणजे साहित्य, पीस शांतता आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. बघा या सर्वांची सुरुवात कधीपासून झाली? 1901 पासून. फक्त इकॉनॉमिक्स, ते इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, अर्थशास्त्राची सुरुवात कधीपासून झाली? 1969 ला. 1969 ला पहिला अर्थशास्त्राचा पुरस्कार दिला गेला आणि बाकीचे 5 कधी? 1901 पासून. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर बघा साहित्य क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार हा लाझलो क्रॅश्नाहोरकाई, लाझलो क्रॅश्नाहोरकाई यांना देण्यात आला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ट्रिक बघू. 2025 चा साहित्य पुरस्कार बघून हंगरी मध्ये हर कोई जलने लगा. कशी ट्रिक आहे? जलोवरून काय घेतलं? जलोवरून जलने. आणि होरकाईवरून काय झालं? होरकाईवरून काय घेतलं आपण? हर कोई. आणि साहित्याचं आहे म्हणून साहित्य. आणि हे लाझलो क्रॅश्नाहोरकाई कुठल्या देशाचे आहे? हे हंगरी देशातले आहे. कुठल्या देशातले आहे? हंगरी देशातले, म्हणून हंगरी हा शब्द घेतलाय. तर काय आहे याचा ट्रिक? 2025 चा साहित्य पुरस्कार बघून हंगरीमध्ये हर कोई जलने लगा. हर कोई वरून होरकाई, होरकाई. आणि जलने लगा वरून काय झालं? लाझलो, जलो, हर कोई. समजला? बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, ट्रिक आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि हा लेक्चर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? हे सर्व झाले आहे. तर बघा रसायन क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ते आहे सुसुमो कितागावा, तसेच रिचर्ड रॉबसन आणि ओमर यम यागी या तिघांना रसायन क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. आता आपण याची ट्रिक बघू. बघा ट्रिक काय आहे? उमर सुमो मध्ये रसना विकून रिच झाला. उमर वरून काय आहे? उमर वरून काय आहे? ओमर यागी. उमर वरून काय आहे? ओमर यागी. यागी. आणि सुमो वरून काय आहे? सुमो वरून सुसुमो कितागावा. काय आहे? सुमो वरून सुसुमो कितागावा. रसना म्हणजे काय? रसना म्हणजे रसायन साठी घेतलाय आपण. रसना म्हणजे रसायन क्षेत्रासाठी. विकून रिच वरून काय येणार? रिचर्ड रॉबसन. रिच वरून काय आहे? रिचर्ड रॉबसन. तर काय ट्रिक? उमर सुमो मध्ये रसना विकून रिच झाला. उमर वरून उमर यागी, सुमो वरून सुसुमो कितागावा, रसना म्हणजे रसायन, रिच म्हणजे रिचर्ड रॉबसन या तिघांना देण्यात आला. बघा विद्यार्थ्यांनो, 2 ते 3दा ट्रिक बघा तुम्ही, तुम्हाला लवकर लक्षात होऊन जाईल. नावं कसे कठीण आहे, विदेशातले आहे म्हणून. भारतीय असते तर लक्षात राहायला सोपी जाते, पण हे विदेशी नाव आहे सर्व, त्यामुळे ट्रिकचा यूज केलाय. बघा ट्रिक कशी असो पण थोडं लक्षात राहायला हेल्प होते. एक क्वेश्चन आहे, भौतिक शास्त्राच्या क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? भौतिक शास्त्रामध्ये म्हणजेच फिजिक्स मध्ये. तर ते आहे मायकल एच डेव्होरेट. कोण आहे? मायकेल एच डेव्होरेट. जॉन क्लार्क. आणि तिसऱ्या नंबरला कोणाला? जॉन एम मार्टिनिस. जॉन एम मार्टिनिस. म्हणजेच या तिघांना फिजिक्सचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. आता बघा याची ट्रिक जाणून घेऊया आपण. जॉन क्लार्क, माइक लेकर, अमेरिका में मार्टिन बेचता है. काय आहे ट्रिक?
जॉन क्लार्क माइक क्लेकर अमेरिका में मॉर्टिन बेचता है. जॉन वरून काय, जॉन क्लार्क पूर्णच नाव आहे जॉन. माइक क्लेकर, माइक वरून काय, मिशेल एच डेव्होरेट, माइक वरून मिशेल एच डेव्होरेट. आणि अमेरिका का घेतलं, कारण की हे तिघे पण कुठचे आहे, अमेरिकेचे आहे. तिघे पण कुठचे आहे, अमेरिकेचे. आणि मॉर्टिन वरून जॉन एम मॉर्टिनिस, मॉर्टिन वरून काय, जॉन एम मॉर्टिनिस. काय आहे ट्रिक, जॉन क्लार्कच्या बदली जॉन घेतलं तरी चालते. जॉन माइक क्लेकर अमेरिका में मॉर्टिन बेचता है. काय आहे ट्रिक, जॉन माइक क्लेकर अमेरिका में मॉर्टिन बेचता है. या तिघांना काय, फिजिक्स मध्ये मायकेल नाव आहे. मायकेल, इथे मिशेल झालाय, मायकेल आहे ऍक्च्युअली. या तिघांना कशामध्ये, फिजिक्स मध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैद्यक शास्त्र किंवा शरीर क्रिया विज्ञान क्षेत्रातील नोबेल 2025 कोणाला देण्यात आला आहे. तर बघा याचा आन्सर आहे मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅन्सडेल. सेकंड काय, फ्रेड रॅन्सडेल. आणि तिसऱ्या नंबरवर शिमोन साकागुची. या तिघांना वैदिक शास्त्र म्हणजे मेडिसिनचा नोबेल पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. आता बघा यांची ट्रिक जाणून घेऊया. ट्रिक काय म्हणते, मेरी मेडिसिन की फ्रेंड शिमोन. काय आहे ट्रिक, मेरी मेडिसिन की फ्रेंड शिमोन. मेरी वरून काय आहे, मेरी वरून मेरी ई ब्रंको, मेरी वरून काय, मेरी ई ब्रंको मॅरी. आणि मेडिसिन काय, मेडिसिनचा पुरस्कार आहे म्हणून काय झाला, मेडिसिन घेतला. आणि फ्रेंड वरून काय, फ्रेड रॅन्सडेल. आणि शिमोन वरून काय, शिमोन साकागुची. कशी आहे ट्रिक, मेरी मेडिसिन की फ्रेंड शिमोन. कशासाठी, मेडिसिनच्या क्षेत्रासाठी. बघा महत्वाचा मुद्दा, नोबेल पारितोषिके कोण देतात. तर बघा शांतता क्षेत्रामध्ये कोण देतो, नॉर्वेजियन संसदेने निवडलेली 5 सदस्यांची समिती, म्हणजेच नॉर्वेची संसदद्वारे, त्याचं नाव काय, स्टॉल्टिंग, नॉर्वेची संसद स्टॉल्टिंग द्वारे शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो. आणि केमिस्ट्री, फिजिक्स आणि अर्थशास्त्र म्हणजेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये कोण देतो, तर ते देते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. स्वीडनद्वारे रसायन क्षेत्रात, भौतिकशास्त्रात आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये दिला जातो. आणि साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो, तर बघा साहित्याच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडिश अकॅडमी, कोणाद्वारे, स्वीडिश अकॅडमी, स्वीडनद्वारे दिला जातो. फक्त एकच शांततेचा नॉर्वेद्वारे दिला जातो आणि बाकी 5 स्वीडनद्वारेच दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे अधिकृत नाव काय आहे. बघा अर्थशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार आहे त्याचे ऑफिशियल नाव काय आहे. तर बघा त्याचे ऑफिशियल नाव आहे आर्थिक विज्ञानातील स्वेरिगेस रिक्सबँक पुरस्कार. काय आहे, अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे ऑफिशियल नाव काय आहे, आर्थिक विज्ञानातील स्वेरिगेस रिक्सबँक पुरस्कार. ठीक आहे, हे त्याचं ऑफिशियल नाव. बघा विद्यार्थ्यांनो, आता या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचे. 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला जाईल, शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला गेलाय, त्याचा आन्सर कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी नोबेल पारितोषिक कधी दिले जाते. याचा आन्सर मी घेतलं नाहीये, पण तरी तुम्ही याचा आन्सर सांगा मला, याचं मी सांगून देतो. तर याचा काय आन्सर आहे, 10 डिसेंबरला. दरवर्षी नोबेल पारितोषिक कधी दिले जाते, 10 डिसेंबर. हे सुद्धा घेतलं आहे, बरोबर आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिनी म्हणजे 10 डिसेंबरला नोबेल पारितोषिक दिले जाते.
आणि अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता? तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. थर्ड क्वेश्चन आहे, शांतता पुरस्कार वगळता सर्व नोबेल पारितोषिके कुठे दिली जातात? तर बघा, याचा आन्सर सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा.